विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मूर्तिजापूर महानगराच्या वतीने देशातील विविध गंभीर सामाजिक व सुरक्षा विषयक मुद्द्यांकडे लक्ष वेधत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे। जिल्हाधिकारी मार्फत सादर करण्यात आलेल्या या निवेदनात विकृत जिहादी मानसिकता, अवैध कब्जे आणि समाज विघातक कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर निवेदनात लव जिहाद, हिंदू मुलींचे कथित शोषण तसेच काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख करत देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि यासोबतच सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे तसेच जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच समाजात वैमनस्य पसरवणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि जनजाती व अल्पसंख्याक भागातील शोषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात असेही निवेदन नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने या बाबींवर तत्काळ लक्ष देऊन देशात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखावा अशी अपेक्षा बजरंग दलाने व्यक्त केली आहे। आपण आज इथे निदर्शन करण्यासाठी आलो। आपल्याला माहिती आहे की जे काही प्रकार हिंदूंच्या विरोधात घडत आहे, जे TCSचं प्रकरण असो, या जवळच्या 15 दिवसात आपण बघितलं आहे की TCSमध्ये एक प्रकारचं षडयंत्र करून आपल्या मुलींना फसवण्यात आलं, नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। हे जे काही जिहादी मानसिकता याच्यामध्ये काम करत आहे, अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पण हे प्रकार घडत असतानाच एक मोठं प्रकरण आपल्या अमरावती जिल्ह्यामधलं समोर आलेलं आहे, ज्यामध्ये मुलींना फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले आणि ते सर्वत्र पसरवण्यात आले। याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावर जी कारवाई होत आहे ती पुरेशी नाही आहे। याच्यावरून जे काही हिंदुत्ववादी आपण सरकार म्हणतोय, सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे, त्या सरकारने एकदम कठोर कारवाई करावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आणि जर अशा प्रकारची शिक्षा होत नसेल तर आम्ही हिंदूंना सोबत घेऊन यांना भर चौकात त्याला काय शिक्षा द्यायची ते यांनी आमच्याजवळ सोपवावं। आम्ही त्याच्यावर जे कारवाई करायची ते करू। आणि असे प्रकार भारतात कुठेही घडत असेल तर हिंदुत्ववादी म्हणून आमच्या संघटना आणि हिंदुत्ववादी सर्व संघटना सोबत याच्यावर कठोर कारवाई करू। धन्यवाद। जय काय सांगाल, आज निदर्शने आपण केले हिंदुवादी संघटनेच्या वतीने, काय नेमकी मागणी आहे? जय श्रीराम। तसं मागच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की परतवाडा, अमरावती, नाशिक तसेच महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बरेच जागेवर लव जिहादचे बरेचसे क्रूर प्रकरण आपल्या निदर्शनात आलेले आहेत। तसं परतवाडा शहरात 200-250च्या वर व्हिडिओ, 180 मुलींच्या वर ज्या आहेत त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत। काही त्याच्यात अल्पवयीन मुली आहेत। त्याच्यानंतर अमरावतीचं प्रकरण आहे, नाशिकचं TCSचं प्रकरण आहे, जिथं 7 मुस्लिम युवकांच्या मार्फत त्यांची जी टीम लीडर होती HR हेड, ती पण मुस्लिमच होती। त्यांच्या मार्फत धर्मांतराचं रॅकेट आणि लव जिहादचं रॅकेट तिथं सुरू होतं। तर अशा प्रकारचं लव जिहाद, कॉर्पोरेट जिहाद आणि लँड जिहाद हे भारतात बंद झालं पाहिजे। कुठेतरी या गोष्टींना आळा बसला पाहिजे। याच्यासाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आज मूर्तिजापूर तहसील कार्यालयाला आणि SDO ऑफिसला निवेदन दिलेले आहे की या तिन्ही जिहादांवर किंवा आणखीन दुसऱ्या प्रकारांच्या जिहादवर भारतात लवकरात लवकर आळा बसला पाहिजे। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।